नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की प्रियाने जो काही प्लॅन केलेला असतो की सायलीच्या प्रेग्नन्सीचे खोटे रिपोर्ट बनवलेले असते, म्हणून तिला सायली आणि अर्जुन यांच्या नात्याचे सत्य जाणून घ्यायचे असते. परंतु चलाक अर्जुन आणि सायलीने हे सर्व ओळखलेले असते की अस्मिता ताई नक्की काहीतरी लपवतेस आणि आपल्या नात्यातील खरं सत्य त्यांना काय आहे हे शोधायचे. मात्र त्यांना हे माहिती नसते की नियती एक खूप मोठा असा खेळ खेळणार असते. म्हणजे सायली आता प्रिया आणि अस्मिताचे एक आणखीन एका भयानक सत्याचा उलगडा करणार असते. मात्र अस्मिताने आणखीन एक प्लॅन केलेला असतो. जेव्हा ती अस्मिता कल्पनाला म्हणत असते की आई, आपल्या घरात एक छोटंसं बाळ येणार, त्यामुळे यासाठी आपलं त्याचं जंगी स्वागत तर व्हायला हवे आणि या आनंदाच्या बातमीवर काहीतरी पार्टी तर व्हायला हवीच ना. तेव्हा कल्पना म्हणते की अगं अस्मिता, तू तर खूपच आनंद घेण्याचा प्रयत्न करते आणि तुला खूपच आनंद झाला आहे असे वाटते, पण पार्टी तर व्हायलाच हवी. म्हणून कल्पना यांनी मस्त अशी पार्टी आयोजित केलेली असते. तेव्हा मात्र सायली आणि अर्जुनने हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सर्व सत्याचा उलगडा त्यांना झालेला असतो. तेव्हा घरी आल्यानंतर जेव्हा अस्मिता म्हणत असते की अगं सायली वहिनी आणि अर्जुन दादा तर आता आईबाबा होणार, त्यामुळे आता आपण त्यांच्या बाळाच्या स्वागताची खूप अशी धूमधडाक्यात तयारी करू, म्हणून त्यांनी एक पार्टी आयोजित केलेली असते. आणि त्या पार्टीमध्ये अस्मिता आणि कल्पना ह्या एका छोट्याशा गाण्यावर मस्त अशा डान्स करत असतात, पूर्ण या भारावून गेलेल्या असतात. तेव्हा मात्र लगेच सायलीला मात्र हे देखवत नाही आणि तिला वाटते की आता किती दिवस यांना फसवायचे. म्हणून सायली एक प्लॅन करते आणि हे सर्व थांबवा, मी प्रेग्नेंटच नाही असे सर्वांना सांगते. तेव्हा मात्र सर्वांना धक्का बसलेला असतो. तेव्हा कल्पना म्हणते की सायली, तू हे काय बोलतेस? तेव्हा सायली म्हणते की आई, जे खरे आहे तेच मी सांगते, कारण मला तुम्हाला माझ्या भावनांशी अजून खेळून द्यायचे नाही आणि मी जे काही प्रेग्नेंट आहे हे तुम्हाला दाखवण्यात आले. तर हा सर्व अस्मिता ताई आणि तन्वी यांचा रचलेला प्लॅन आहे. तेव्हा मात्र अस्मिता म्हणते की अगं सायली, काय बोलतेस तू? हे आम्ही काहीच केले नाही, तू असे खोटे का बोलत आहे? तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की हो अस्मिता ताई, जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तेव्हा जे सत्य आहे ते आमच्यासमोर आले आणि त्या नर्सने आम्हाला सर्व सत्याचा उलगडा केला. तेव्हा मात्र अस्मिता आणि तन्वी यांच्या पायाखालची जमीन हादरलेली असते. काय उत्तर द्यावे त्यांना समजत नाही. तेव्हा लगेच कल्पना विचारते की अस्मिता, तू अशी का वागली असेल? काय गरज होती तुला सायलीच्या आणि अर्जुनच्या भावनांशी खेळायची? आणि माझ्यासुद्धा भावनांशी तू किती खेळली. मला या गुड न्यूजमुळे किती आनंद झाला होता आणि तू अशी वागेल मला खरंच अपेक्षा नव्हती, कारण तुझे कारस्थान हे थांबतच नाही. सायलीला वारंवार त्रास देण्याचा तू प्रयत्न करतच असते. तेव्हा अस्मिता म्हणत असते की तन्वी, चल आतमध्ये, आपल्याला मला काही बोलायचे नाही. तेव्हा सायली म्हणत असते की अस्मिता ताई, तुम्ही एक ना एक प्लॅन करून मला त्रास देण्याचा प्रयत्न तर करतच असतात आणि आज चक्क तुम्ही आमच्या सर्वांच्या भावनांशी खेळलात. तेव्हा कल्पनाला सुद्धा अस्मिताचा खूप राग आलेला असतो. तेव्हा तन्वी आणि अस्मिता ह्या लगेच आतमध्ये निघून जातात, कारण त्यांचे सत्य पकडलेले असते. त्यानंतर त्या दोघी आतमध्ये येतात आणि त्यांचे परत सायलीला या घराच्या बाहेर कसे काढायचे असा प्लॅन चालू असतो. तेव्हा प्रिया ही तन्वी म्हणत असते की अस्मिता, आपण असे काहीतरी करू की सायली ही परत खाली पडली पाहिजे आणि तिला जी काही जखम आहे ना, त्यामुळे तिला उठताच आली नाही पाहिजे, असा काहीतरी प्लॅन करू. तेव्हा अस्मिता म्हणते की हो तन्वी, आता नक्की काहीतरी त्या सायलीला धडा शिकवावाच लागेल, कारण तिने सर्वांसमोर माझी खूप अपमान केला, त्याचा बदला आता मी नक्की घेणार. म्हणून अस्मिता घाईने किचनमध्ये येते आणि मुद्दाम ते पाणी सांडते. तेव्हा लगेच सायली ही अर्जुनला कॉफी देण्यासाठी जात असते आणि तिचा त्या पाण्यावरून पाय घसरतो. तर सायली लगेच खाली पडणार, तोच अर्जुन तिला झेलतो. तेव्हा सायलीच्या पायाला थोडीशी जखम झालेली असते आणि अर्जुन तिला घेऊन रूममध्ये जातो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मी तुमच्या पायाला थोडासा मलम लावून देतो, त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल, कारण तुमची अजून जखमसुद्धा व्यवस्थित भरलेली नाही आणि त्या जखमेचा सुद्धा तुम्हाला त्रास होत असेल आणि आता तुम्हाला तर काम केल्याशिवाय काहीच बरे सुद्धा वाटत नाही, त्यामुळे मी तुमच्या पायाला मलम लावून देतो. तर सायली म्हणत असते की नाही अर्जुन सर, मी लावीन माझ्या पायाला मलम. तेवढ्यात कल्पना आलेली असते आणि कल्पना म्हणते की सायली, हे बघ, मी तुझ्यासाठी ही हळद आणि
बाकी काही आणलेले आहे आणि ती गरम केलेली हळद मी तुझ्या पायाला लावते. तेव्हा सायली म्हणते की आई कशाला, नको ना. तेव्हा कल्पनाला मात्र ते तुळशीपत्र दिसलेले असते. कल्पना विचारते की अगं सायली, तुझ्या पायावर हे तुळशीपत्र कसे आणि ही तुझी जन्मखून आहे का? सायली म्हणते की हो, लहानपणापासून माझ्या पायावर ही जन्मखून आहे. तेव्हा सायली विचारते की आई तुम्ही असे का विचारतात? तेव्हा कल्पना म्हणत असते की अगं लहानपणी जेव्हा तन्वी होती ना, तन्वीच्या पायावर सुद्धा अशी जन्मखून होती. म्हणजे आपली जी काही तन्वी आहे ना, तिच्या पायावर सुद्धा अशी जन्मखून आहे. तेव्हा सायली म्हणते की हो का आई? तेव्हा सायलीला मात्र धक्का बसलेला असतो. सायली विचार करत असते की प्रिया नेमकं खोटं का बोलत असेल, कारण लहानपणी तर मी प्रियासोबत होते. लहानपणी आम्ही एकत्र झोपायचो, आश्रमात एकत्र राहायचो, खेळायचो. प्रियाच्या पायावर मला कधीही तुळशीपत्र दिसले नाही. म्हणजे प्रिया नक्की काहीतरी खोटं बोलते असे सायलीला वाटत असते. आणि सायलीने विचार करून पूर्णपणे ओळखलेले असते की प्रिया नक्कीही किल्लेदारांना फसवते, म्हणजे ती त्यांची तन्वी नाहीच असे सायलीला ओळखलेले असते. तेव्हा सायली लगेच कुसुमताईला फोन करून विचारते की अगं प्रियाच्या पायावर कधी तुला असं तुळशीपत्राची खून वगैरे दिसली का आश्रमात असताना? कुसुम म्हणते की नाही, ती प्रिया तर एक नंबरची खोटारडी आहे आणि तिचा विषय सुद्धा मला घ्यायचा नाही. तिच्या पायावर कसली ग तुळशीपत्र? तेव्हा सायलीच्या डोक्यात आणखीनच प्रकाश पडतो आणि सायली लगेच कल्पनाला हे सर्व विचारते. कल्पना म्हणते की अगं सायली, मी तुला रूममध्ये जाऊन आराम करण्यासाठी सांगितला होता, तू इतक्या लवकर खाली कशाला आलीस ग? आणि त्याच वेळी सायली रूममध्ये गेले असताना तिला जी काही डायरी असते प्रतिमाची, ती डायरी सापडलेली असते आणि त्या डायरीतून सायलीला खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार असतो. कारण त्या डायरीमध्ये जे काही लिहिलेले असते ते सर्व सायलीला आठवत असते आणि सायलीला आठवल्यानंतर सायली कल्पनाला म्हणते की आई, प्रियाच्या पायावर अशी कोणती तुळशीपत्राची खून आहे का? आपण एकदा प्रिया म्हणजे तन्वीच्या पायावरती चेक करून बघू. तेव्हा कल्पना म्हणते की अगं तुला तन्वीवर संशय वगैरे आहे का? तेव्हा ती म्हणते चल आपण दोघी सुद्धा तन्वीकडे जाऊ आणि ती आता अस्मिताच्याच रूममध्ये आहे. तेव्हा कल्पना आणि बाकी सर्वजण हे अस्मिताच्या रूममध्ये येतात आणि तन्वीला विचारतात की तुझ्या पायावर तुळशीपत्राची खून आहे हे तू रविराज काकांना सांगितले होते, मग ती बघू तुळशीपत्राची खून कशी आहे. कारण सायलीच्या पायावर सुद्धा तशीच तुळशीपत्राची खून आहे आणि आपली सायली ही एकदम प्रतिमाच्या पायावर पाय ठेवून वागतेस, म्हणजे तिच्यामध्ये जे काही प्रतिमाचे गुण आहे ते दिसून येतात. तेव्हा सायली म्हणते की तन्वी, खरंच तुझ्या पायावरची सुद्धा ती तुळशीपत्राची खून दाखव ना. आणि त्याच दिवशी मात्र तन्वी ही घाईतच निघलेली असते आणि ती तुळशीपत्राची खून मात्र तिने चिटकवण्याची विसरलेली असते. तेव्हा प्रिया म्हणजे तन्वी खूपच घाबरते आणि आता काय करायचे असे तिच्यापुढे प्रश्न उभा राहतो. तेव्हा मात्र लगेच ती आपला पाय मुद्दाम दाखवत नाही, कारण ती म्हणत असते की नाही, कारण माझ्या पायाला खूप त्रास होतो आणि जखम झालेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला पाय नाही दाखवू शकत. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की तन्वी बघू, मी तुझ्या पायाला मलम लावून देते, कारण माझ्या पायाला सुद्धा जखम झालेली आहे ना. तेव्हा मात्र लगेच सर्वजण तन्वीचा तो पाय बघतात आणि लगेच त्या पायावर ती तुळशीपत्राची खून नसते आणि सायलीच्या पायावरती तुळशीपत्राची खून असते. तर सायली म्हणते की मला आता प्रतिमा आत्याचे प्रत्येक गुण हे माझ्यामध्ये आहे दिसून येते आणि मला 20 वर्षापूर्वीचा तो सत्याचा म्हणजे सर्व सत्य सुद्धा आठवते. तेव्हा सर्वांना खूप आनंद झालेला असतो आणि सर्वजण म्हणतात की हीच आपली तन्वी आहे आणि प्रिया मात्र सर्वांना फसवते. हे सत्य शेवटी सर्वांसमोर येणार असते आणि आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.